वाली बातें, जीवन में समस्या निर्माण करने वाली बातें जिनमें दो विशेष कारण होते हैं, मतलब हमेशा कारण होते हैं। एक मानव समस्या निर्मित, मेरे खुद के हिसाब से जो निर्मित होती है वो एक समस्या है, और एक नैसर्गिक समस्या है। तो पहला कारण जो बताया पंडित जी ने, असम्यक व्यवहार। असम्यक व्यवहार में जो जे मी चुकीचा व्यवहार ज्या पद्धतीने करतो ते एक असू शकते। दुसरा आहे चुकीचा विचार। माझ्या मनामध्ये ज्या प्रकारचे विचार येतात, ज्या पद्धतीने मी त्या विचारांचं आकलन करतो आणि समोरच्याला त्या पद्धतीने पाहतो, तो एक चुकीचा विचार। आणि तिसरा जो आहे माझा चुकीचा निर्णय। म्हणजे मी कोणतीही गोष्ट करत असताना की त्या गोष्टी मागचं कारण काय आहे ते जाणून घेण्याचा कधी प्रयत्न करत नाही। माझ्यामुळे दुसऱ्यांना कोणत्या पद्धतीने नुकसान होणार आहे या पद्धतीने मी विचार करत नाही। या पद्धतीचे ते आचरण झालं। त्याच व्यतिरिक्त जेव्हा मी सम्यक आचरण करण्याचा जेव्हा प्रयत्न करेल, तर ह्या तीन गोष्टीच्या विपरीत मला करावं लागेल की माझा जो व्यवहार आहे, माझा व्यवहार जो राहील सगळ्यांसोबत एकरूप असला पाहिजे। मी त्यांना ज्याही गोष्टी सांगत आहे अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने सांगत आहे की त्यांच्या मनापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजे, मला तर समजल्याच पाहिजे। आणि समजत असताना माझा जो व्यवहार त्याच्या पद्धतीचा जो ज्या पद्धतीचा राहील त्या पद्धतीने मी त्यांना समजवलं पाहिजे। त्याच्यानंतर माझे जे विचार आहे, म्हणजे मी जे शिकत आहे, ज्या पद्धतीने शिकत आहे, जसं आज काल आमच्याकडे भंतेजी आले होते, त्यांच्यासोबत बोलत असताना मला असं वाटलं की मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मला बाबासाहेबांचं जास्त करून ज्ञान आहे किंवा नसेल, पण ज्या पद्धतीने मी तो विचार करतो तर तो विचार मी दुसऱ्यासोबत मांडू शकतो। पण ज्यावेळेस अंधश्रद्धा निर्मित त्रिपिटकाचं किंवा दुसऱ्या गोष्टींचं जेव्हा मला ते ज्ञान सांगतात आणि त्यावेळेस जेव्हा मी बाबासाहेब पूर्णपणे त्यांच्यासमोर मांडतो, तर तेव्हा त्यांचे विचार आणि माझ्या विचारामध्ये जे भिन्नता निर्माण होते, त्या विचारांचा दुसरा जो कॉलम जो आहे अंधश्रद्धा, याची ते निर्मिती होण्याचा प्रयत्न तिथे सुरुवात होते। कारण की मी सांगत असताना ज्या स्थितीमधून आपण जात आहे, वर्तमान स्थिती, जसा तिसरा आपण म्हणतो वर्तमान स्थिती को सही मायने में न समजना, ते जे स्थिती निर्माण करण्याची आहे, मला जे गरज आहे, कारण की मी असम्यक विचार करेन तर माझ्याकडे तीन आहेच, चुकीचा व्यवहार आहे, चुकीचा विचार आहे, चुकीचा निर्णय पण आहे। पण मी जेव्हा स्थिती निर्माण करत आहे तर मला अंधश्रद्धा विरहित काम करावं लागेल आणि माझा जो वर्तमान स्थितीमधला व्यवहार जो आहे त्यालाही मला समजण्याची गरज आहे। तर ह्या स्थितीमध्ये असताना मी जेव्हा बाबासाहेब आंबेडकर किंवा कोणता धम्माचा मार्ग किंवा मध्यम मार्ग किंवा कोणत्याही गोष्टी त्या निर्माण करत आहे, तर त्यासाठी मला एक मार्गदर्शन हवं असेल, त्याच्यासाठी मार्गदर्शन करणारे माझे भंतेजी असतातच। पण स्थिती निर्माण करत असताना माझी कृती कोणत्या कारणाने गलत होत आहे, कोणत्या कारणाने ते स्थिती वाईट परिस्थिती मी जात आहे, याचा मला पहिले विचार करावा लागेल। त्याच्यानंतर माझ्याकडे दुसरं एक होतं आणखीन की मी माझी वर्तमान स्थिती मजबूत करण्यासाठी कोणत्या गोष्टीचा वापर केला पाहिजे, त्याबद्दल मला जाणीव असली पाहिजे। त्याच्यानंतर सर्वात चौथा आपल्याकडे आहे निमित्ता को समजना। त्याच्यामध्ये मी आपल्या जीवन जगत असताना त्याला कोणत्या पद्धतीने समजतो आणि कोणत्या प्रकारे मी कृती करणार आहे याची मला माहिती पाहिजे। म्हणून सर्वात पहिला असम्यक व्यवहार। असम्यक व्यवहारमध्ये असा की माझ्या मनातील जेवढे विकार आहे मी त्यांच्यावर हावी होण्याचा प्रयत्न केला तर माझे सम्यक विचार समोर येतील। जर मी त्या विचाराकडे दुर्लक्ष केलं तर माझ्या मनातले जेवढे विचार आहेत, मी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, मला दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही, त्यांच्याबद्दल मला काही विचार करायचा नाही, मला मोठं व्हायचं आहे, फक्त मला मोठं व्हायचं आहे, त्यांना ते काही करू तिकडे, त्याच्याबद्दल मला काही करणं नाही। मी जेवढा मोठा होईल, माझ्या स्वतःसाठी जेवढं मी निर्माण करेन ते माझ्या कामात येईल। बाकी लोकांना मी किती ज्ञान दिलं ते माझं समजणार नाही आणि माझं ऐकून घेणार नाही, म्हणून मी त्यांना सांगणार नाही। अशा पद्धतीचा जो व्यवहार मी करेन तो असम्यक व्यवहार होईल। तर त्या जागी मी जेव्हा सम्यक व्यवहाराची कृती करायला जेव्हा निघेल तर मला माझी परिस्थिती तर सुधारायची आहेतच मला, पण माझी सुधारत असताना मला त्यांच्या मनावर पूर्ण विचार स्वातंत्र्य जे द्यायचे आहे, जे माझ्या मनावरचे जे विचार स्वातंत्र्य आहे ते त्यांच्या मनामध्ये ते निर्माण करावे लागतील। त्या पद्धतीने असम्यक विचाराचे सम्यक विचारामध्ये रूपांतर मला करावे लागते। त्याच्यानंतर आहे अंधश्रद्धा। अंधश्रद्धा एवढ्या आहेत आपल्याकडे, त्या आपण बाहेरच्या जगामध्ये पाहतो, पण बाहेरच्या जगामध्ये न जाता आपण फक्त आपल्या स्वतःकडे आपल्या मनामध्येच
ते झाकून पाहिलं तर सर्वात जास्त अंधश्रद्धा आपल्याच मनामध्ये असतात. कारण की आपण कोणतीही गोष्ट करत असताना, जसा शाळेत जाणारा कोणताही व्यक्ती असो, कॉलेजमध्ये जाणारा व्यक्ती असो, जेव्हा तो अभ्यास करतो तर तेव्हा त्याला वाटते घरचे किंवा पूजापाठ वगैरे जे काही घरी चालू असते त्यामध्ये घरचे मोठे मंडळी, लहान मंडळी, जेवढे श्रेष्ठ व्यक्ती आहेत ते त्यांना सांगत असतात की बाबा तू पूजा करत जा किंवा गौतम बुद्धाची पूजा करत जा, बाबासाहेबांच्या समोर अगरबत्ती नतमस्तक होत जा. ते जर तू केलं तर तुझ्या मनामध्ये त्यांनी जे निर्माण केलं होतं, जसं गौतम बुद्धांनी आपल्या जीवनामध्ये जे निर्माण केलं ते स्वबळावर निर्माण केलं, बाबासाहेबांनी जे निर्माण केलं ते स्वबळावर निर्माण केलं, त्यांनी शिक्षणाचा आधार घेतला. पण जेव्हा आपले तो व्यक्ती हे सांगण्याचा प्रयत्न करतात तर ते परिस्थिती न सांगता ते दुसऱ्या पद्धतीने त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतात. तर मुलांना असं वाटते की ते आपल्यासाठी दैवत्य आहे, त्यांच्यासमोर अगरबत्ती मेणबत्ती लावल्याने त्यांना नतमस्तक होऊनशाने आपण जो विचार मांडू तर तो विचार माझ्या जीवनामध्ये कामात येईल. पण ते न करता जोपर्यंत आपण कृतीमध्ये ते निर्माण करत नाही, त्यांच्या पद्धतीने त्यांनी जे पद्धत वापरली होती त्या पद्धतीनुसार जोपर्यंत आपण कृतीमध्ये ते निर्माण करत नाही तोपर्यंत आपण सक्सेस होऊ शकत नाही. आपण फक्त अंधश्रद्धा जे निर्मित केले गेलेले आहे की देवाप्रती असं केलं पाहिजे की मी देवाची पूजा करेल, त्याच्यावर श्रद्धाभाव निर्माण होईल तर तो मला काहीतरी देणार आहे आणि त्याच्यासाठी मला हे सगळे व्रत विकल्प जे काही आहे, जसं आता सध्या ते काही ते चुकीचा व्यवहार करणं. चुकीचा व्यवहार आपण घरातील प्रत्येकासोबत तसं करतो, आपल्याला माहिती नाही पडत की आपण कोणता व्यवहार कोणाशी करतो. आईशी, मुलाशी, बहिणीशी, आपल्या मिस्टरांशी, प्रत्येकाशी आपला व्यवहार चुकीचा असतो. प्रत्येक वेळेस आपण बरोबरच राहणार असं नाही. पण हा प्रत्येक एक छोट्या छोट्या याच्यातून आपल्याला तो व्यवहार झाला नाही पाहिजे. याचा मुळात कारण काय आहे हे आपल्याला शोधणे आणि तो चांगला व्यवहार, तो अमान्य व्यवहार, रॉंग बिहेवियर मध्ये राईट बिहेवियर कसं करणे हे आपण समजून घ्या. हा एक झाला. दुसरा आहे अंधश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे डोळे बंद करून आपण कशावरही विश्वास ठेवू. एखाद्याने आता आपण सहजच विहारामध्ये जातोच, पूजा करतो, आपण पूजा करतो. सगळ्यात पहिले तुम्ही आतापर्यंत 50 पार केली, त्याच्यामुळे मला असं वाटून राहिलं की मी आतापर्यंत भगवंताचीच मूर्तीचीच पूजा करते. पण आपण आता बौद्ध धर्मामध्ये मूर्तीची पूजा आजच्या याच्यावरून करायची किंवा नाही हाच माझ्या डोक्यामध्ये मगापासूनचा प्रश्न होता. हाच होता म्हणजे मूर्तीची पूजा आपण म्हणतो, बाबासाहेबांनी सांगितलं मूर्ती पूजा नाहीच आहे. आपण आपले विचार म्हणजे मूर्ती पूजा असं म्हणूया. बिलकुल आपले विचार विचाराची पूजा म्हणजेच मूर्ती, आपले मूर्ती पूजा असं म्हणायला हरकत नाही. बिलकुल छान. असं हे जे व्यवहार आपण आपल्यामध्ये ठेवू त्याच्यापासून आपल्याला मला नाही वाटत की कोणती समस्या निर्माण होऊ शकणार. तिसरी आहे वर्तमान स्थितीने सही मायने न समज. म्हणजे वर्तमान म्हणजे आजचा काळ, चालू काळामध्ये एखाद्याच्या घरी 4 मुलं असतात, पहिल्या वर्गात असतो एखादा मुलगा, तिथून सुरुवात करा तुम्ही की आपल्या मुलाला काय बनवायचं आहे किंवा तिथून काय. आताची पायरी समजून घ्या तुम्ही. आता त्या मुलाला डॉक्टर व्हायचं की इंजिनियर, मुलगा 12वी पास झाला, अरे काय विचार आहे तुझा, काय बनणार. प्रत्येक आई वडिलांना हा प्रश्न पडतो, काय बनणार, किंवा मुलाला विचार काय बनणार. म्हणून तुम्ही आजच्या परिस्थिती म्हणजे आज तो चौथी पहिल्या वर्गात नाही, पहिलं म्हणजे खूपच कमी सांगितलं मी, पहिल्या वर्गात नाही, पण जसा तो समजदार होतो आणि त्याला कळतं की आपलं करिअर काय आहे किंवा घरातलं सराउंडिंग काय आहे, त्याच्यावरून जर आपण त्याला सांगितलं की नाही बेटा जेव्हा तुला डॉक्टर व्हायचे आहे किंवा तुझी परिस्थिती काय, मग आपण मुलांना काय शिकवू शकतो. आपली परिस्थिती आहे, खरंच डॉक्टर 20-25 लाख रुपये देऊन आपण डॉक्टर बनवणार आहोत का मुलाला. हे आता म्हणजे वर्तमान काळाची, तेव्हा तो भविष्यामध्ये तो चांगला पाहिजे. हे हा आता वर्तमान काळामध्ये जर हा तुम्ही चांगला व्यवहार किंवा चांगला आताच्या परिस्थितीचा व्यवहार करा तेव्हा तो भविष्यामध्ये तो चांगला राहील. हा एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर अनित्य आपण न समजता म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला कळत नाही, आपण मलाही कळणारे जास्त आपल्यामध्ये जे परिवर्तन होते, बदल होतो, शरीरामध्ये बदल होईल, विचारामध्ये बदल होईल, आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये बदल होईल. तो बदल आपण समजून घेत नाही. आपल्याला वाटते की मी जसं आहे तसंच राहील, असं शक्य नाही. आपल्या शारीरिक जसं जसं आपलं वय वाढते, आपली आर्थिक क्षमता, शारीरिक क्षमता, मानसिक सक्षमता कमी होते. त्याच्यामध्ये जसं आपलं वय वाढते, वैचारिक विचार करायची
पण आताच आपण थोडंसं तुझ्या एखाद्या गोष्टीचा विचार केला थोड्या वेळाने काय विचार केला आता कळत नाही. काल भाजी का केली हे कळणार नाही, आपल्याला आठवतच नाही काल भाजी का हे आठवत नाही. तर आपण त्या गोष्टीशी समरस व्हायला पाहिजे. समजून घ्या. समरस व्हा म्हणजे त्या गोष्टी आपल्याला असं वाटतं का बरं नाही करत, न समजता म्हणजे काय इतके आपण न समजत, आपण समजत नाही म्हणून आपल्याला कळत. हे समजायला पाहिजे की आपली आर्थिक परिस्थिती, सामाजिक, राजकीय किंवा ह्या सगळ्या समजून घेणे. आता उदाहरण घ्या की एखादी तुम्हाला पटवाड्याकडे काम, अनित्यता, तुम्हाला काम असेल तुम्हाला कधी भेटता येईल तसं नाही. समजा त्या पटवाड्याची जो काम करणार त्याची बदली होऊन गेली, दुसरा नवीन आला, तो काय म्हणेल मला माहित नाही, मी स्टडी करेल, त्याला 1-2 वर्ष लागेल, तुमचं काम लांबून गेलं. म्हणजे अनित्यता, कोण कोणत्या वेळेस बदल होईल, काय बदल होईल काय सांगते. आपली प्रकृती आज चांगली आहे, उद्या कशी काय सांगता येत नाही. प्रवृत्तीमध्ये बदल होईल. तर जी शारीरिक अनित्यता आहे, आर्थिक अनित्यता, आज आपल्याकडे पैसे नाही आहे, अचानक कोणी सांगितलं की इतके पैसे लागणार आहे, अनित्यता. आपल्याला भान नव्हतं की इतके पैसे लागतील, अचानक कोणी सांगून दिलं. तर ते भान ठेवायला पाहिजे वर्तमान स्थितीमध्ये की अनित्यता आहे, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता आपला बुद्ध धम्म हा आध्यात्मिक आहे की वैज्ञानिक आहे, हा आपल्याला विचार करायचा. आध्यात्मिक म्हणजे कुठे चाललं आपण आताच्या परिस्थितीमध्ये, आपली जी सामाजिक आणि राजकीय जी परिस्थिती आहे ते आध्यात्मिकाकडे चालले प्रत्येक ठिकाणी. पण आपला धर्म हा जो आहे, आपला धम्म हा वैज्ञानिक आहे, म्हणजे विज्ञानाच्या आधारावर अवलंबून आली. परंतु बुद्धाच्या काळात नव्हतं ते. अच्छा. बुद्धाच्या नंतर 100 वर्षांनी त्याला एक वेगळं रूप देण्यात आलं. बुद्ध हे चिंतनशील होते. मेडिटेशन म्हणजे श्वासावर पाहणे, पण बुद्धाने श्वासावर कधीच पाहिले नाही. बुद्धाच्या बाबासाहेबांनी दिलं की बुद्धाने फक्त शिकले ते अलार कलाम आणि रामपुत्र उद्धव यांच्याकडून श्वासाची प्रक्रिया शिकले. परंतु त्यामधून त्यांनी म्हटलं की मला फक्त शांतता निर्माण होईल, मला थोडी शांती वाटेल, परंतु आपल्या ज्या समस्या, आपलं जे दुःख आहे त्याचे कारणं त्यांना त्याच्यामधून मिळू शकत नाही, समस्या मुक्त होऊ शकत नाही. म्हणून बुद्धाने म्हटले की माणसाच्या जीवनातील ज्या समस्या आहेत, ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर चिंतन करा. बुद्ध चालताना चिंतन करत, त्याला चक्रमन म्हणतात. चक्रमन म्हणजे त्या एवढ्या विशिष्ट एरियामध्ये फिरणे, परंतु असेच फिरणं नाही, आपण जसे गिराला जातो तसं फिरणं नाही. तर ते प्रत्येक पावला गणित, आपल्या शारीरिक प्रक्रिये गणित ते चिंतन करत चालत होते. झोपताना सुद्धा ते CSA मध्ये झोपत होते. शिय जसा झोपतो तसं, तर त्या झोपताना सुद्धा ते चिंतन करत, चालताना बसताना, म्हणजे नेहमी ते जागृत अवस्थेमध्ये राहत होते, निवड चिंतनशील राहत होते. त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये नेहमी ज्या लोकांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होतात, झाल्या, पुढे होणार आहे, याबद्दल नेहमी बुद्धाच्या मनामध्ये चिंतन चालत होतं. आणि त्या समस्याचे कारण कोणते आणि त्याचं निवारण कसं करायचं याबद्दल बुद्ध नेहमी चिंतन करायचे. आणि चिंतनामधून त्यांना ते मार्ग मिळत होता. एका ठिकाणी बसल्यामुळे नाही, त्यांनी प्रत्यक्ष ते त्या ठिकाणी जाऊन म्हणजे त्या परिस्थितीशी अवलंबून ते. आता भिक्षूला त्यांनी म्हटलं की चरित्र भिक्षूवर चारिका, म्हणजे भिक्खू चारिका करत होता. कशासाठी? भोजनासाठी नाही. त्याला राजेश्रय होता बुद्धाला. बुद्धाने म्हटलं असतं राजाला की आमचे 100 भिक्षू आहे, 1000 भिक्षू आहे, या विहारामध्ये राहतात, तिथं तुम्ही अनाथ आणून टाका. राजाने अनाथ आणून टाकलं असतं, एक स्वयंपाक करणारा दिला असता, ते तिथं स्वयंपाक झाला असता, त्यांनी जेवण केलं असतं. परंतु बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाने म्हटलं की लोकांच्या समस्या आहेत, साधारण लोक प्रशिक्षित नाही ना,
अज्ञान आहे त्यांच्यामध्ये. त्यांनी अज्ञान शब्द वापरला की लोकांमध्ये प्रचंड प्रमाणावर अज्ञान आहे. अज्ञानामुळे त्यांना त्यांच्या दुःख समस्येचा मार्ग त्यांना कळत नाही, त्यांच्या समस्या त्यांना समजत नाही, त्या समस्येचे कारण त्यांना समजत नाही, कारण त्यांच्यामध्ये अज्ञान आहे. तर तुम्ही जा आणि तुम्ही जाऊन त्यांच्यामधलं अज्ञान दूर करून त्यांना प्रकाशमान करा. अत्तदीप हो, म्हणजे त्यांच्या मनाला प्रकाशमान करा, प्रकाशित करा. ब्रह्मचर्य प्रकाशित, पालीमध्ये जे शब्द आहे ब्रह्मचर्य म्हणजे धम्म, प्रकाशित, प्रकाशित म्हणजे प्रकाशित करा, प्रकाशित पालीमध्ये शब्द आहे. तर बुद्धाने म्हटलं की तुला तुमचं ज्ञान देऊन त्यांच्या मनामध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करा, जेणेकरून ते तुम्ही सांगितलेल्या मार्गावरून जाऊन आपल्या समस्या दूर करतात. ही ओरिजिनल ती मेडिटेशनची प्रक्रिया आहे. आता त्यानंतर जे वाचनात आलाय त्याच्यावरून मी सांगितलं. त्यानंतर काय केलं की बाबासाहेबांचा काळ आला. बाबासाहेबांनी एक नवीन पद्धत काढली चिंतनाची की बाबासाहेबांनी 18 तास एका विषयावर एक विषय पुस्तकामध्ये घ्यायचे आणि त्या पुस्तकावर कॉन्सन्ट्रेशन अबाउट सब्जेक्ट ऑन सब्जेक्ट एका विषयावर कॉन्सन्ट्रेशन करून ते साधारण 1-2 तास नाही 18 तास बाबासाहेब कॉन्सन्ट्रेशन करा. आणि बाबासाहेबांनी म्हणून लोकांना त्यावेळेस संदेश दिला की तुम्ही शिका. शिका म्हणजे शिकताना तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. मी जसं एका विषयावर 18 तास कॉन्सन्ट्रेशन करतो, तुम्ही कमीत कमी 3 तास तर करा. त्यांनी बाबासाहेबाला वाटलं की माझं अनुकरण करतील आणि लोक पुढे जातील, शिकतील, पुढे त्यांना नोकरी लागेल किंवा मग संघर्ष करतील. परंतु त्यानंतर काय झालं की 2 असे व्यक्ती या भारतामध्ये आले की जेव्हा बाबासाहेबांचा विचार प्रचंड लोकांच्या मनामध्ये ओतप्रोत भरलेला होता. ओतप्रोत म्हणजे सांडत होता, पाणी जसं आपण पूर्ण ग्लासभर भरतो आणि सांडते, तसं बाबासाहेबांचा विचार बाबासाहेब जय भीम जिकडे तिकडे जय भीम आणि 22 प्रतिज्ञा जिकडे बाबासाहेबांनी सांगितलं शिका शिका शिका. हा सगळा जो माहोल निर्माण झाला त्यामुळे इथली ब्राह्मणवादी व्यवस्था हादरून गेली, अक्षरशः घाबरली की अशीच जर या भारतामध्ये आंबेडकरची जी मुवमेंट आहे, आंबेडकरांची जे ज्वाला आहे, प्रत्येक मनामध्ये जर ती ज्वाला निर्माण झाली आणि भडकली तर हा समाज आमच्या समाजाला पार करेल, आमच्यावर वर्चस्व गाठेल. म्हणून हे लोक कसे आहेत, परिस्थितीचा फायदा घेणार आहे. परिस्थिती दे आर नॉट क्रिएटेड द एनी सिच्युएशन, दे आर युजर्स. ते परिस्थितीचा फायदा घेतात. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय केलं, 2 लोक आले बाहेरून, भारतातले नाही, बाहेरून आणले. एक तर संघरक्षित आला इंग्लंडमधून आणि त्यांनी संघरक्षितनी आपली पहिलं त्रिलोक्य बौद्ध संघटनामध्ये 3 लोक, तसाच चुकीचा मेसेज दिला की 3 लोक आहेत, पृथ्वीवरचे लोक म्हणजे मृत्यू लोक, स्वर्गातले लोक आणि नरकातले लोक, अशा प्रकारचे 3 लोक, त्रिलोक्य. मग त्यांनी त्यामध्ये काय केलं की बाबासाहेबाला कट केलं, फक्त बुद्ध ठेवला आणि त्याच्या खाली संघरक्षितने आपली प्रतिमा ठेवली, परंतु बाबासाहेब आंबेडकर कट केले. परंतु आपल्या भारतातील लोकांना बाहेर देशाचं खूप आकर्षण की बाहेर देशातला व्यक्ती आला, बाहेर देशातला विचार आला की आपले लोक कसे वाटतात की किती सुंदर विचार आला, बाहेर देशातून आला, आपल्या भारतातला न बरं बाहेर देशातून आला, मग संरक्षित बाहेर देशातून आला, त्याच्यावर खूप पैसे आहेत, मग त्याने मोठमोठे विचार जागा खरेदी केल्या आणि करून बाहेर देशातला पैसा ख्रिश्चन धर्मामधून आणला. ख्रिश्चन धर्माने त्या संघरक्षितला जो पैसा दिला त्याच्यासाठी की बाबासाहेब आंबेडकरांचा विचार संपला पाहिजे. बाबासाहेबाला एवढं पूर्ण जग घाबरलं होतं, ख्रिश्चन धर्माचे लोक घाबरले, मुस्लिम धर्माचे घाबरले, इव्हन हिंदू धर्माचे घाबरले, एवढं तुफान निर्माण झालं ते या भारतामध्ये.
परंतु हे तुफान बंद करण्यासाठी त्यांनी ईव्हीएमला आणलं, मग त्यांनी बाबासाहेबाला नाकारलं. आपल्या लोकांनी ईव्हीएमला स्वीकार केला, मग त्याच्या मागे लागले लोक, बाबासाहेबाला सोडून दिलं, त्यांच्या मागे लागले. आणि त्यानंतर मग गोयंका गुरुजीला आले. गोयंका गुरुजी भारतात नेते, ब्रह्मदेशातून आणले त्यांना, आणि तिथून त्यांना अरे ब्रह्मदेशातून आले आणि तिकडची विधी शिकून आले, भारतातली नाही. आपल्या लोकांना बाहेर देशाचा एवढा वेळ लागलाय की भरतीजी आले, यार थायलंडमधून आले काय, भारताचे एखादी भिक्षुनी आली तर काय भारतातून शिकून आली का, थायलंडमधून दीक्षा घेतली, थायलंडमधून शिकून आली. अरे एवढं तिचं स्तुती, एवढं गुणगान. भारतातले लोक मूर्ख आहेत का, भारतातले भिक्षू मूर्ख आहेत का, भारतातला बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी चुकीची आहे. पण तो आपल्या लोकांची जी मानसिकता आहे ती अजूनही त्या स्थिती आहे. मग गोयंका गुरुजी आले, त्यांनी बी बाबासाहेबाला रिजेक्ट केलं, फक्त बुद्ध घेतला आणि बुद्धामध्ये असं आहे तसं आहे म्हणून ते विपස්සना शिकवली. बरं विपස්සना त्यांनी बुद्धाची खरी शिकवली असती तर हानी नसती झाली, बुद्धाचं चिंतन शिकवलं असतं तर आपल्याला हानी नसती झाली. की ज्या व्यक्तीच्या जीवनातल्या समस्या आहेत त्या समस्येची कारण शोधण्यासाठी, त्या समस्येवर निराकरण करण्यासाठी जर लोकांनी एका ठिकाणी बसून जर चिंतन केलं असतं तर लोकांच्या समस्या सुटल्या असतात. परंतु त्यांनी तसं नाही केलं. निवळ श्वासावर आहे, श्वास बघा, श्वास लांब आहे की आखूड आहे, इथं स्पर्श होतो की नाही. अरे श्वास पाहण्यामध्ये तुमच्या कोणत्या समस्या दूर होणार, कोणत्या समस्या दूर होणार, असं म्हणजे असं वेळ लोकांना लागला की जो गेला तर अरे माझ्याकडे खूप लोक आले म्हणे, अरे बापरे तिथं काय खायला मिळते म्हणे, आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला दूध पाहिजे तर दूध, चहा पाहिजे तर चहा, लस्सी पाहिजे तर. आपला समाज खाण्यासाठी तर सगळी स्तुती त्याची विपස්සनाची स्तुती होत नव्हती. खाणं काय मिळते म्हणे चालले लोक. भिक्षूला तर यावेळेस एवढा त्यांनी हे केलं, 3-3 महिने भिक्षूला पोसत होते. आणि अशा पद्धतीने लोकांमध्ये ते बाबासाहेब संपवला. हे दोन लोकांनी बाबासाहेबाला संपवण्याचं काम केलं आणि आपल्या लोकांनी बाबासाहेब संपू दिला. आपल्या लोकांनी एकानी आवाज उचलला नाही की इथं बाबासाहेब नाही आहे. संघर्षितला म्हणायला पाहिजे. आम्ही उचलला चंद्रपूरमधून, आणि तेव्हापासून मग त्यांनी म्हटलं तुम्हाला संघर्षितला ठेवा की नका ठेवा, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहिजे. तेव्हा तो फोटो ठेवला त्यांनी, आता फोटो ठेवतात, आता फोटो ठेवतात. असे लोकांनी प्रश्न उचलले की बाबासाहेब पाहिजे. गोयंका गुरुजीला नाही म्हटलं लोकांनी की तू सगळं काही सांग पण बाबासाहेब ठेव, बाबासाहेबांचा एखादी तरी सुविचारली. अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट आपल्याच लोकांमध्ये संपली गेली. आचार्य त्यांनी बी मग हिंदू धर्मावर टीका करत 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 त्यांच्याशी आपले केलं. शेवटी त्यांनी आत्मा आहे मग हे करून पुन्हा ते हिंदू धर्माकडेच वळला. आपण लोक त्यांचे कारण समजून घेत नाही, आपण त्याला ओळखत नाही, त्याच्या मनातले काय विचार आहे हे आपण ओळखू शकत नाही. आपण अंधश्रद्धा तो आहे ना मग चांगला आहे का चांगला. पण या सगळ्या श्रद्धा आपण ओळखलं पाहिजे की जोपर्यंत आपण वर्तमान स्थिती ओळखत नाही तोपर्यंत आपण चुकीचे निर्णय घेत राहू. आणि आपल्याला आता वर्तमान स्थितीमध्ये आपला समाज टोटली अंधश्रद्धेमध्ये जातो.